आजच्या चहा पानावर बहिष्कार टाकत असताना भास्करराव जाधव साहेबांनी अनेक मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत. आज राज्यातली अवस्था आणि राज्याची परिस्थिती महायुतीच्या तीन भावकीचा वाद एवढा चालू आहे की वाटणी कुणाला मिळणार याच्यावर वाद चालू आहे. 13 कोटी जनतेचं यांना पडलेलं नाही अशी अवस्था या राज्याची झालेली आहे. शेतकरी कर्जमाफी असू देत, कॉन्ट्रॅक्टरांचे 56% कमिशनचा अधिकृतपणे या ठिकाणी दावा जो कॉन्ट्रॅक्टरांनी केला की 56% कमिशन दिल्याशिवाय बिलं निघत नाही, ही वास्तवता. आणि दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रॅक्टर देणेदारांचे पैसे नसताना 1,05,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग हा या 12 जिल्ह्याच्या बोकांडीवर बांधणं, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणं, अशा पद्धतीचा कारभार या राज्यामध्ये सुरू आहे. मध्यमवर्गीयांना महागाईचा चटका बसतोय. पेट्रोल डिझेलचा दणका सामान्य माणसाला या ठिकाणी बसतोय. मुंबई सारख्या शहरामध्ये 1 कोटी लोक मेट्रो, बस या सगळ्या व्यवस्थेतून या ठिकाणी जात आहेत. ती व्यवस्था सक्षम होताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. किंबहुना महागाईच्या फटक्यामुळं मध्यमवर्गीयचं जे काही गणित आहे महिन्याचं ते पूर्णपणे बिघडलेलं अशी अवस्था आहे. MPSCच्या परीक्षा रखडलेल्या आहेत. मुंबई विद्यापीठाचे पेपर फुटलेले आहेत. एकूणच राज्याचा कारभार महायुतीच्या 3 भावक्यांमध्ये बघितला तर मी मगाशी म्हटलं तसं वाटणी कुणाला मिळणार याच्यासाठी वाद चालू. गृह खात्याचा कारभार बघितला तर महिलांच्यावरचे अत्याचार असेल, हत्या असतील, दंगे असतील, NCRBच्या रिपोर्ट मध्ये आकडे वाढलेले आपल्याला देश पातळीवर या ठिकाणी दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला कायदा आणि सुव्यवस्था एवढा सक्षम आहे की मंत्र्यांना मारहाण होऊन त्यांचे जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या समोर घेऊन जातात आणि मंत्री काय बोलत नाही. गृह खातं किती सक्षम आहे की मंत्र्याच्या ताब्यातले 2 प्रस्तुत करता राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. सोमवारी मातोश्रीवर येतो, भेटून वैयक्तिक भूमिका मांडतो. ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप. मध्यरात्री ठाकरेंच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत ओमराजेंचं मातोश्रीवर येण्याचं आश्वासन. सूत्रांची माहिती. शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते ओमराजे निंबाळकरांच्या ताफ्यासोबत धाराशिवकडे. ओमराजेंना आमचं सहकार्य, ते चांगला निर्णय घेतील. नाना भानगिरे यांची प्रतिक्रिया. ओमराजे निंबाळकर बैठकीसाठी धाराशिवच्या गोवर्धनवाडीकडे रवाना. शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही. कार्यकर्त्यांशी चर्चा करू, आज उद्या निर्णय घेणार. खासदार ओमराजेंची भूमिका. माझ्या मतदारसंघात एकही नगरपालिका पंचायत समिती निवडून आली नाही. मी कोणता ड्रग्स डीलर नाही, तर लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता उभा केला, मात्र तरीही पराभव का झाला याचा शोध घेणार. खासदार ओमराजे निंबाळकरांची खतखत बाहेर. त्यानंतर सरकार जागं झालं का, तर जागं झालेलं नाही. या अवस्था या ठिकाणी या सरकारची त्या ठिकाणी. आणि म्हणून भ्रष्टाचार असू दे, महागाई असू दे, शेतकऱ्यांवर असणारा अन्याय असू दे, कर्जमाफी आणि त्याचे डिटेल्स आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणे या ठिकाणी मांडू. परंतु एकूणच या 13 कोटी जनतेला जे अभिप्रेत होतं त्यातलं कुठलंही घडत नाही. आणि म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकतोय. आमची सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की तुमची पत्रकार परिषद आमच्या नंतर या ठिकाणी होईल. आमचं पत्र पोचल्यावर आमच्या पत्रामध्ये काय मुद्दे आहेत त्याच्यावर उत्तर दिलं तर किमान महाराष्ट्राला कळेल की तुम्ही काहीतरी बोलताय. म्हणजे ग्रामर व्याकरण काढण्यापेक्षा जे मुद्दे आम्ही रेज केलेले आहेत ते मुद्दे आम्ही सांगितलेले आहेत. आमचे मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, तुमचा स्वच्छ कारभार आहे ना, तुमचा पारदर्शक कारभार आहे. तुम्ही राज्याला दिशा देता म्हणून सांगता, पार्टी विथ डिफरन्स म्हणून सांगता, तर एक एक मुद्द्यावर भले 1 तास प्रेस कॉन्फरन्स घ्या, परंतु प्रत्येक मुद्द्यावर या ठिकाणी उत्तर देण्याचं काम त्या ठिकाणी करावं. ज्यावेळी विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो त्यावेळी ते प्रश्न बगल न देता त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किमान त्यांच्याकडून या ठिकाणी मिळावं. विस्तृतपणे आम्ही सभागृहामध्ये याच्यावर निश्चितपणे या ठिकाणी बोलणारच आहोत. प्रत्येक मुद्द्यावर सरकारला या ठिकाणी धारेवर धरून सरकारची आत्ताची अवस्था बघितल्यानंतर हा भावकीचा वाद एवढा मोठा वाढलेला आहे
की आता मंत्री आणि मंत्र्यांच्यातली भांडणं आम्ही बघतोय. आता सभागृहात सुद्धा एकमेकाची भांडणं होतील का अशी अवस्था. बजेट आता पुरवण्या येतील. मागचं बजेट किती मोठं होतं, 9.5 लाख कोटीचं, 9.5 लाख हजार कोटीचं कर्ज आज राज्यावर या ठिकाणी आलेलं आहे. प्रत्येक माणसावर 70-80 हजार या ठिकाणी रुपयाचं कर्ज आलेलं आहे. अर्थव्यवस्था पूर्ण या सरकारची कोलमडलेली आहे. सरकारनं अधिकृत 11,02,000 कोटी रुपयाचं कर्ज जाहीर केलं. म्हणजे अर्थव्यवस्था पूर्ण या सरकारची कोलमडलेली आहे. अशा या परिस्थितीमध्ये ज्यांना कारभार करायला जमत नाही त्यांच्याबरोबर चहा पिणं हे आम्हाला काय योग्य वाटत नाही, अशी आमची भूमिका आहे. चहा पानाची चर्चा यावर विरोधी पक्षाच्या वतीनं सगळ्यांनी बहिष्कार घातला. त्याची काही कारणं सन्माननीय जाधव साहेबांनी आणि सतीश पाटलांनी आपल्याला सांगितलं. जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. आशेनं ज्या ज्या